हॅलो, नमस्कार. आय होप तुम्ही सगळे खूप मजेत आहात. मी तर एकदम मस्त मजेत आहे. बरं ते आपले लास्टचे सगळे व्हिडिओज जे एस-आय-पी बद्दल, एस-डब्ल्यू-पी बद्दल होते, ते पाहून काढलेत का? नसतील तर नक्की पहा. आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह आहेत. काही जरी डाऊट असेल ना, तर मला कमेंटमध्ये विचारा. आपण सगळे डाऊट डिस्कस करूयात. पण कोणतीही ॲडवाईस प्लीज माझ्याकडनं मागू नका. कारण मी कोणतीही फायनान्शियल ॲडवायझर नाहीये किंवा सेबी रजिस्टर्ड ॲडवायझर नाहीये. सो मी कोणतीही ॲडवाईस किंवा कोणती एस-आय-पी करू, काय करू, कोणते स्टॉक घेऊ, कोणतीही ॲडवाईस देऊ शकत नाही. सो त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला एज्युकेशनसाठी कोणताही टॉपिक हवा असेल, प्लीज मला कमेंट करा. आपण नक्कीच त्याच्यावरती व्हिडिओ बनवू. आजचा व्हिडिओ खूप जास्त इम्पोर्टंट आहे. सध्या खूप ट्रेंडिंग आहे माहिती आहे ना, की यूएस आणि आपल्या इंडियाची ट्रेड डील चालू आहे. झाली म्हणतात, काही असेल. तर त्याच ट्रेड डीलबद्दल आज आपण डिस्कस करणार आहे. त्या ट्रेड डीलला म्हणतात बायलॅटरल ट्रेड ॲग्रीमेंट. आता भरपूर सोशल मीडियावरती काय म्हटलं जातंय, की ते साइन झालंय, फायनल झालंय, सगळं झालंय. पण खरंच सत्य ते आहे. काय साइन झालं, काय नाही झालं, याचा भारतावर काय परिणाम होणार आहे, सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. सो व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन क्लिक कराल तर अजिबात विसरू नका, म्हणजे अशा व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापासून मिस होणार नाही. विदाऊट वेस्टिंग टाईम, लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. आत्तापर्यंत झालेली स्थिती पाहूयात आपण. 13 फेब्रुवारी 2025ला यूएस आणि इंडिया या दोघांनीही अधिकृतपणे ट्रेड डिस्कशन चालू केलं होतं. कधी? 13 फेब्रुवारी 2025ला. आणि आता 6 फेब्रुवारी 2026ला दोन्ही देशांनी मिळून इंटरिम ॲग्रीमेंटचं फ्रेमवर्क जाहीर केलंय. काय केलंय? इंटरिम ॲग्रीमेंटचं फ्रेमवर्क जाहीर केलंय. आता इथे महत्त्वाची गोष्ट काय आहे, की हा करार अजूनही साइन झालेला नाही, फायनल साइन झालेला नाही. जर सगळं व्यवस्थित झालं, सगळं यशस्वीपणे झालं, तर मार्च 2026च्या मिडपर्यंत हे साइन होऊ शकतं. म्हणजेच एवढं तर क्लिअर झालं, की अजून तो करार साइन झालेला नाहीये. या ॲग्रीमेंटचे महत्त्वाचे मुद्दे आपण डिस्कस करूयात. सगळ्यात पहिला मुद्दा आहे टेरिफ. टेरिफ म्हणजे काय आणि याच्याबद्दल काय-काय चेंज होणार आहेत, याच्यामध्ये काय-काय बदल होणार आहेत. तर टेरिफ म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी सांगते. टेरिफ म्हणजे आयात आणि निर्यातीवरती लावलेला कर. म्हणजेच इम्पोर्ट किंवा एक्सपोर्टवरती लावलेला टॅक्स. ओके. आता एक उदाहरण घेऊयात म्हणजे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. फॉर एक्झाम्पल भारत यूएसएला मशीन पार्ट्स विकतोय आणि यूएसए भारताला फूड प्रॉडक्ट विकतोय. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे काय आहे, की या वस्तूंवरती कर किती लावायचा? टॅक्स किती लावायचा? आता या केसमध्ये भारत काय करायला तयार आहे? तर भारत यूएसएकडच्या इंडस्ट्रियल गुड्सवरती आणि अनेक फूड आणि ॲग्रीकल्चरल प्रॉडक्टवरती जो काही आपला टेरिफ आहे, तो कमी करणार किंवा काढून टाकणार आहे. आता ह्याच्यामुळे फायदा काय होणार? तर भारतामध्ये यूएसएचे प्रॉडक्ट स्वस्त होणार. प्लस इंडियन कंपनीजला रॉ मटेरियल इझिली अवेलेबल होणार. आता याच केसमध्ये यूएसए काय करणार आहे? तर यूएसए त्यांचा 18% जो रेसिप्रोकल टेरिफ आहे, तो कंटिन्यू ठेवणार आहे. पण याच्यासाठी अट आहे. ती अट अशी, की जो इंटरिम ॲग्रीमेंट आहे ना, तो यशस्वी झाला, तर यूएसए जेनेरिक मेडिसिन्स, परत डायमंड, ज्वेलरीज, एअरक्राफ्टवरचा जो टेरिफ आहे तो कमी करू शकतो किंवा काढून टाकू शकतो. ओके. त्या ॲग्रीमेंटच्या जर तो ॲग्रीमेंट सक्सेसफुली डन झाला तर, सक्सेसफुली साइन झाला तर. आता हे झालं टेरिफबद्दल. दुसरा मुद्दा आहे $500 बिलियन इम्पोर्ट कमिटमेंट. आता हे काय आहे? तर भारत पुढच्या 5 वर्षात, नीट ऐका बरं का, भारत पुढच्या 5 वर्षात यूएसए कडनं $500 बिलियन वस्तू खरेदी करणार. आता याच्यामध्ये ऑइल, गॅस, कोळसा, एअरक्राफ्ट, टेक्नॉलॉजी प्रॉडक्ट्स, मेटल्स अशा गोष्टी असणार आहेत. तर सध्याची स्थिती काय आहे? तर भारत यूएसए कडनं $39 बिलियन प्रॉडक्ट खरेदी करतो आणि रशियाकडनं $67 बिलियन खरेदी करतो, ज्याच्यामध्ये फ्युएलचा खूप जास्त मोठा वाटा आहे. म्हणजे आता भारत पुढे काय करू शकतो? तर थोडं फ्युएल अमेरिकेकडनं खरेदी करेल, इम्पोर्ट करेल आणि मेन टेक्नॉलॉजीचे प्रॉडक्ट्स आहेत त्याचं इम्पोर्ट जास्त वाढवेल. याच्यामुळे काय होणार, की भारताचा यूएसए बरोबरचा ट्रेड वाढणार. आता हे झालं $500 बिलियन इम्पोर्टचं. तिसरा पॉइंट आहे सिक्युरिटी टेरिफ. आता सिक्युरिटी टेरिफ म्हणजे काय? तर यूएसए ना भरपूर प्रॉडक्टवरती अगोदरपासूनच नॅशनल सिक्युरिटीच्या नावाखाली भरपूर टॅक्स लावलेले आहेत. मग त्याच्यामध्ये एअरक्राफ्ट प्रॉडक्ट्स, स्टील कंपोनंट, परत कॉपरचे प्रॉडक्ट येतात. म्हणजे त्यांचं म्हणणं काय असतं, की हे थोडेसे सेन्सिटिव्ह प्रॉडक्ट आहेत, सो रिस्क नको.
पण आता काय होणार आहे? या एग्रीमेंट नंतर काय होणार आहे? तर एग्रीमेंट झाल्यानंतर USA इंडियाला ट्रस्टेड ट्रेड पार्टनर मानणार. मग त्याच्यानंतर हे एअरक्राफ्टवरती किंवा स्टील आणि कॉपरच्या प्रॉडक्टवरची जे टेरिफ लावलेले जातात ना, ते तो पूर्णपणे काढू शकतो. आता मी हे शकतो म्हणते कारण हे सगळं एग्रीमेंट नंतर होणार आहे. त्याच्यानंतर जे ऑटोमोटिव्ह पार्ट्स आहेत ना, त्याच्यावरती ठराविक प्रमाणात टेरिफ कमी होणार. आणि मेडिसिन बाबतीत मात्र USA पहिले सेफ्टी रिव्ह्यू करणार आहे आणि त्याच्यानंतर मग टेरिफ रिडक्शन होऊ शकतं. आता सिक्युरिटी टेरिफ तर तुम्हाला कळलं. त्याच्यानंतरचा चौथा पॉइंट आहे नॉन टेरिफ बॅरियर. आता हे म्हणजे काय? तर टेरिफ म्हणजे आपल्याला सिम्पली कळलं की टॅक्स आणि नॉन टेरिफ बॅरियर म्हणजेच अडथळे. फॉर एक्झाम्पल एखादं प्रोडक्ट आलं की त्याच्या वेगवेगळ्या टेस्टिंग रूल्स असतात. परत भरपूर पेपर वर्क असतं किंवा कस्टम्समध्येच भरपूर उशीर होतो. फॉर एक्झाम्पल की आपल्या इंडियामध्ये एखादं मेडिकल मशीन आली USA कडनं. मग जर ते आपल्या इंडियाच्या स्टँडर्ड्स रूलप्रमाणे टेस्टिंग झालेलं नसेल, तर ते प्रॉडक्ट त्या मशीन वेअरहाऊसमध्येच पडून राहतात. मग त्याच्यामुळे डिले होतं. आता या करारात काय ठरलंय, तर इंडिया आणि USA मेडिकल डिव्हाइसेस किंवा आणि ICT म्हणजे टेक्नॉलॉजीचे जे प्रॉडक्ट आहेत, त्यांचे जे काही रूल्स असतील ना, ते सिम्प्लिफाय करणार. आणि पुढच्या 6 महिन्यात ठरवणार की USA किंवा इंटरनॅशनल जे स्टँडर्ड्स आहेत ते भारत स्वीकारतोय की नाही. जर भारताने ते स्वीकारलं तर इम्पोर्ट खूप स्मूथ होणार. तर हे होते काही इम्पॉर्टंट पॉइंट जे करारामध्ये डिस्कस केले गेलेत. तर आतापर्यंत काय काय झालंय तर चर्चा झाली आहे, फ्रेमवर्क जाहीर झालंय, पण फायनल PTA साइन व्हायचं राहिलंय, जे एक्सपेक्टेड आहे मार्च 2026च्या मिडपर्यंत होऊ शकतं जर सगळं व्यवस्थित झालं तर. जर हा करार झाला तर ट्रेड वाढेल, भरपूर सेक्टर्सला फायदा पण होऊ शकतो आणि भरपूर सेक्टर्सला आव्हानं, भरपूर सेक्टर्स प्रेशर खाली पण येऊ शकतात. म्हणजेच हा करार फायदे पण घेऊन येतोय, त्याचसोबत मोठी-मोठी आव्हानं पण घेऊन येतोय. आता याच्यावरनं फायनल कन्क्लुजन काय निघतं, तर इंडिया USAची ट्रेड डील अजून साइन झालेली नाहीये. जर ती साइन झाली तर ती खूप मोठी इकॉनॉमिक स्टेप ठरू शकते. पण अजून साइन व्हायची आहे. लेट्स सी. बरं, व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर पटकन जाऊन लाईक, शेअर, कमेंट करा. तुम्हाला कोणत्या टॉपिकबद्दलची इन्फॉर्मेशन घ्यायला आवडतीये हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आपले व्हिडिओज कसे वाटतायत हेही प्लीज सांगा, म्हणजे मी जरा जास्त मोटिवेट होईल. ॲज ऑलवेज चॅनलवरती नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आजसाठी इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.